नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासी मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSNमध्ये विचारला गेलेला महत्त्वाचा प्रश्न, टाईप 1 डायबिटीस मेलायटिस, टाईप 2 डायबिटीस मेलायटिस हा 5 मार्काला डिफरन्स विचारला जातो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचे डिफरन्स. ठीक आहे. तर टाईप 1 डायबिटीस मेलायटिस, टाईप 2 डायबिटीस मेलायटिस. टाईप 1 डायबिटीस मेलायटिस म्हणजे काय आणि टाईप 2 डायबिटीस मेलायटिस म्हणजे काय तर हा बघूया. तर हा आजार लहान वयोगटातील मुलांना झालेला आढळतो. हा पहिला डिफरन्स आहे. हा आजार लहान वयोगटातील मुलांना झालेला आढळतो. तर हा आजार मध्यमवयीन जी लोक असतात त्यांना डायबिटीस 2 मेलायटिस, टाईप 2 डायबिटीस मेलायटिस असं आपण म्हणूया. तर हा आजार मध्यमवयीन व वयस्कर लोकांमध्ये झालेला आढळतो. त्याच्यानंतर आता याला इन्सुलिनची गरज असणारा डायबिटीस असे म्हणतात. याला इन्सुलिनची गरज असणारा डायबिटीस असं म्हणतात. तर याला गोळ्यांची गरज असणारा डायबिटीस असं म्हणतात. याला काय म्हणतात तर गोळ्यांची गरज असणारा डायबिटीस असं म्हटलं जातं. तिसरा फरक आहे, याची चिन्ह लक्षणे लवकर दिसून येतात आणि कमी असतात. याची चिन्ह लक्षणे टाईप 1ची लवकर दिसून येतात आणि कमी असतात. तर 3 डायबिटीस 2ची जे आहे टाईप 2चं त्याची चिन्ह लक्षण जे आहे ते दिसून येतात पण ते समजून येत नाही. ही चिन्ह लक्षणे दिसून येतात पण म्हणजे कसं आहे तर समजून येत नाही आहेत ती. चौथा फरक आहे, लक्षणामध्ये जास्त तहान लागणे, वजन वाढणे आणि सतत भूक लागणे. लक्षणांमध्ये काय तर जास्त तहान लागणे, वजन वाढणे आणि सतत भूक लागणे ही लक्षणे आहेत. तर याची चिन्ह लक्षणे हळूहळू विकसित होतात त्यामुळे जाणवत नाहीत. ह्याची चिन्ह लक्षणं काय तर हळूहळू विकसित होतात त्याच्यामुळे जाणवून येत नाहीत. या प्रकारे शरीराची रोगप्रतिकारशक्ती म्हणजे जी आहे ती स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. या प्रकारे शरीराची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती स्वादुपिंडातील जो पॅन्क्रियाज आहे त्याच्यातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. तर या प्रकारात काय होतं तर शरीर इन्सुलिनचा योग्य जो वापर आहे तो करू शकत नाही. म्हणजेच स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. ठीक आहे. टाईप 2मध्ये. टाईप 1मध्ये हा आजार बरा होत नाही. ठीक आहे. हा आजार बरा होत नाही. तर हा आजार बरा होतो असा समज आहे. हा आजार बरा होतो असा समज आहे लोकांचा. त्याच्यानंतर आहे 7वा डिफरन्स काय आहे तर यासाठी इन्सुलिन थेरपी आवश्यक आहे, व्यायाम आणि योग्य आहार. याच्यासाठी इन्सुलिन थेरपी आवश्यक आहे, त्याच्यानंतर व्यायाम आणि योग्य आहार. हँडरायटिंगचा डिफरन्स म्हणजे कन्फ्युजन होत असेल तर मी काय सांगते ते ऐका, तुम्हाला लगेच कळून जाईल. त्याच्यानंतर योग्य औषध उपचार, योग्य आहार अथवा इन्सुलिनची गरज लागू शकते याच्यामध्ये टाईप 2मध्ये. यामध्ये वजन कमी होते. याच्यामध्ये काय होतं टाईप 1मध्ये वजन कमी होतं. तर टाईप 2मध्ये यामध्ये वजन वाढलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वा फरक आहे, यामध्ये पोटावर जास्त चरबी नसते. टाईप 1मध्ये काय तर पोटावर जास्त चरबी नसते, तर यामध्ये पोटावर जास्त चरबी असते. ठीक आहे. म्हणजे फॅटी आपण म्हणतो तसं. याची व्यवस्थापन करताना इन्सुलिन डोस आणि रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणे आवश्यक आहे. याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे ते व्यवस्थापन करताना इन्सुलिन डोस आणि रक्तातील साखरेची पातळी आहे ती नियमित तपासणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये योग्य आहार, नियमित व्यायाम. ठीक आहे. याच्यामध्ये योग्य आहार, नियमित आहार आणि व्यायाम आणि औषधंही घेणं गरजेचं आहे. औषधं ॲड करा त्याच्यामध्ये गरजेचं आहे. असं व्यवस्थापन आपण ह्या आजाराचं करू शकतो. तर अशा प्रकारे याचे 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो. 10 डिफरन्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा क्वेश्चन होता. क्वेश्चनचा आन्सर होता टाईप 1 डायबिटीस मेलायटिस, टाईप 2 डायबिटीस मेलायटिस. ठीक आहे. MSNमध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण जो प्रश्न आहे तो आहे हा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करत राहा, परीक्षा जवळ येतात. धन्यवाद.